कधी कधी आपल्याला कुठे जायचं आहे हे माहीत असतं, पण तिथे जाऊन आपल्याला काय मिळेल हे माहीत नसतं. आज मी निघालो होतो एक अशाच ठिकाणी, म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या मठात. रस्ता सिंपल होता, पण जितका पुढे जात होतो तितका एक वेगळीच फिलिंग येत होती. जणू काही आजचा दिवस थोडा वेगळा आहे. सो हॅलो गाईस, आता आम्ही आलो आहे नालसोपारामध्ये वाघोली इथे. इकडे एक खूप मस्त मठ आहे, तुम्हाला समर्थांचं मठ आहे. स्वामी समर्थांचं मठ आहे. आणि हा बघा, हा यशदादा आहे, त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे. सो त्या चॅनल पण सबस्क्राईब करा नक्की, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. ठीक आहे, चालेल. चला आता आम्ही दोघं जण जातो. कमेंट मध्ये गाईस नक्की श्री स्वामी समर्थ नक्की हा, लिहा. ते तर नक्की पाहिजे. वाघोलीच्या या परिसरात ही एक अशी जागा आहे जिथे बाहेरचं नॉईज हळूहळू कमी होतं आणि मनातलं नॉईजसुद्धा. आणि हे बघा, श्री स्वामी समर्थांचे मठ. बाहेरून बघितलं तर एक मठ, पण आत गेल्यावर कळतं काही जागा फक्त बघण्यासाठी नसतात, तर ते फील करायच्या असतात. तर चला मग आज थोडा वेळ स्वामींकडे देऊया. आत आल्यावर पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे शांतता. आणि हॉनेस्टली आजकाल ही गोष्टसुद्धा लक्झरी वाटते. समोर होत्या स्वामींच्या पवित्र पादुका. लोक येत होते, नमस्कार करत होते, काही जण शांत बसले होते. आणि प्रत्येकाच्या मनात काही ना काही असणारच. कोणी फ्युचरसाठी आलंय, कोणी फॅमिलीसाठी, तर कोणी स्वतःसाठी. पण स्वामींकडे येणाऱ्या सगळ्यांची एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे श्रद्धा. आणि मग समोर श्री स्वामी समर्थ महाराजांची सुंदर मूर्ती. तुम्ही स्वामींचे भक्त असाल किंवा फक्त मठ बघायला आला असाल, एकदा त्यांच्या समोर उभं राहिलं की थोडा वेळ थांबावंसंच वाटतं. कारण लाईफमध्ये ना, आपण सगळे काही ना काही चेस करत असतो. कोणी करिअर, कोण पैसे, कोण सक्सेस, कोण रिलेशनशिप्स. आणि या सगळ्या रेसमध्ये कधी कधी स्वतःला विचारायलाच विसरतो की मी खरंच ठीक आहे का. म्हणून कदाचित मंदिरात येणं इम्पॉर्टंट असतं, प्रॉब्लेम सॉल्व करायला नाही, पण मनाला थोडं पॉज द्यायला. आणि स्वामींच्या समोर उभं राहिल्यावर एक सिंपल फिलिंग येते, चल सगळं जमेल. ह्या मठात स्वामी समर्थांच्या दर्शनासोबत अनेक देवदेवतांचे दर्शन होते. विठ्ठल, साईबाबा, देवी. देव वेगवेगळे, पण भक्तीची फिलिंग एकच, म्हणजे श्रद्धा. कारण शेवटी देव कोणत्याही स्वरूपात भेटला तर आपला प्रश्न एकच असतो, स्वामी माझा हात सोडू नका. मी सुद्धा काही मागायला उभं राहिलो, पण यावेळी लिस्ट मोठी नव्हती. ना पैसा, ना सक्सेस, फक्त एकच, स्वामी जे करायचं आहे ते करायची हिंमत द्या आणि जे होईल ते स्वीकारायची बुद्धी द्या. आता स्वामींचे दर्शन झाले, पण मंदिराचा अजून एक पाठ बाकी होता, ते म्हणजे गणपतीचे मंदिर. गणपती बाप्पाच्या मंदिरात जाण्यासाठी या पायऱ्या खाली उतरायच्या होत्या. आणि एक मला गोष्ट आवडली, एकाच ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात डिवोशन. गणपती बाप्पाच्या पाया पडलो आणि मनातल्या सगळ्या विषयस पुन्हा एकदा सायलेंट मोडवर गेल्या. कारण काही प्रेयर्स बोलायचे नसतात, फक्त मनापासून करायचे असतात. आणि हे आहेत आपले बाप्पा, विघ्नहर्ता. लाईफमधले विघ्न संपणार नाहीत, पण बाप्पा एक गोष्ट नक्की देतात, पुन्हा एकदा सुरुवात करण्याची हिंमत. बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर येऊन उभे राहिलो. आणि बाहेर येताच आम्हाला महादेवाचे शिवलिंग दिसले. तिथे जाऊन आम्ही थांबलो, कारण कोणत्याही गोष्टी रशमध्ये करायचे नसतात. महादेवांसमोर उभं राहिलं की एक सिंपल थॉट येतो, आपल्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम असले, आपण त्यांच्यापेक्षा मोठा प्रयत्न करू शकतो. काही लोक म्हणतात देवाकडे गेले की प्रॉब्लेम सॉल्व होते. मला वाटतं प्रॉब्लेम कदाचित तिथेच असते, पण तिला फेस करणारा आपण थोडं स्ट्रॉंग होऊन बाहेर येतो. आणि कदाचित तेच तर देवाचं काम असावं. सो गाईज, दर्शन वगैरे झालंय. ते बघा, दादा पण आहे, त्याला विचारू आपण कसं होतं दर्शन. मस्तच एक नंबर दर्शन आहे गाईस, नक्की व्हिजिट करा तुम्ही पण. आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नक्की नक्की लिहा. आणि मठात कसं वाटलं तुला? आणि मठात एक नंबर, खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते गाईस. सो गाईस तुम्ही पण नक्की या. हे नालासोपारा वेस्ट वाघोलीला आहे. सो गाईस तुम्ही आपल्या फॅमिली सोबत या नक्की, एकदम खूप पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल तुम्हाला इथे. अँड गाईज इकडे अजून एक गणपती बाप्पांचं पण देऊळ आहे, ते अंडरग्राऊंड मध्ये आहे, ते पण खूप छान आहे, खूप मस्तच आहे. सो गाईज नक्की व्हिजिट करा. चला, खूप छान वाटलं, माझं मन खूप प्रसन्न आलं. आणि नक्की परत मी विजिट करेन इकडेच, कारण की एवढं ब्युटिफुल प्लेस आहे ना इकडे. सराउंडिंग पण चांगलं आहे. सबस्क्राईब करा गाईस, चॅनलला सबस्क्राईब करा गाईस.
आणि माझं पण चॅनल आहे त्याचं पण आहे, आपण युट्यूबरच आहे. सो बिचारा खूप मेहनत- युट्यूबर तुझ्यासारखा नाही बट आपल्या माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, यश पिल्ले नावानी आहे. सो गाईस सबस्क्राईब करा. आज होनेस्टली मन खूप शांत झालं. स्वामी समर्थांच्या अशा ठिकाणी मी पुढेही जाणार आहे. आणि तुम्हाला पण माझ्यासोबत हा प्रवास एक्सपिरियन्स करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एक नवीन स्वामी समर्थांचे मठ, नवीन जागा आणि कदाचित आपल्या स्वतःबद्दल समजून घेण्यासाठी एक नवीन गोष्ट. श्री स्वामी समर्थ.